विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। वाढदिवस विशेष दिनांक 29 मे 2022। ध्येयवेड नेतृत्व लोकप्रियतेच्या शिखरावर ॲडव्होकेट राहुल मखरे। महाविद्यालयीन जीवनापासून नेतृत्वाचा ठसा उमटविणारे उद्योन्मुख नेतृत्व ॲडव्होकेट राहुल मखरे यांनी जनमानसात, समाजकार्यात व राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे। आत्मविश्वास व अभ्यासपूर्ण संवाद, प्रभावी वक्तृत्व, तळागाळात दांडगा संपर्क, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांशी संपर्काचे जाळे, दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आणि नित्य संपर्कातून कार्यकर्ते जोडण्याची कला, यातून ॲडव्होकेट राहुल मखरेंनी सुसंस्कृत, निर्व्यसनी, सुरक्षित, सामंजस्य व सर्वांचे हित साधणारा खरा मित्र अशी प्रतिमा जनमानसात बिंबविली आहे। नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व ह्या त्रिवेणी संगमाचा मिलाप म्हणजे ॲडव्होकेट राहुलदादा मखरे। कॉलेज जीवनापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय होऊन विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात कॉलेज प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारून आपल्या संघर्षाची चुणूक दादांनी दाखवून दिली। दादांना मित्रपरिवार देखील जीवाला जीव देणारा लाभला। पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले। शालेय आणि कॉलेज जीवनात आपल्या सवंगड्याबरोबर मनमुरादपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद दादांनी लुटला। इंदापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे अध्यक्ष झाले। त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांची अप्रतिम जयंती साजरी करून दाखविली। समाजातील युवा पिढीसमोर एक नवा आदर्श दादांनी घालून दिला। बहुजन महापुरुषांची सामायिक जयंती उत्सव साजरा करणे ही संकल्पना देखील वकील साहेबांचीच। किती दूरदृष्टी, कल्पकता दादांच्या व्यक्तिमत्वात, नेतृत्वात दिसून येते। त्यांनी व्यावसायिक वकिली कधी केलीच नाही। ते जनतेची विनाशुल्क वकिली करणारे जनतेचे वकील झाले। बहुजनांवर झालेल्या कायिक-वाचिक हल्ल्याच्या विरोधात वकील साहेब खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहिले। वडील रत्नाकर मखरे तात्या यांचे राजकारण व समाजकारणातील चांगले अनुभव व अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना बाळकडू मिळाले। शिव, शाहू, फुले, आंबेडकर ह्या महापुरुषांच्या विचारांची कास धरून सामाजिक राजकीय क्षेत्रात निष्ठेने वकील साहेब काम करू लागले। दादांनी बामसेफचे सर्वेसर्वा राष्ट्रीय नेते माननीय वामन मेश्राम साहेबांचे नेतृत्व स्वीकारत आपल्या राजकीय सामाजिक नेतृत्वाला एक नवा आयाम दिला। वकील साहेबांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने खुलले। पुढे बहुजन मुक्त पार्टी ह्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करून राजकीय इनिंग वकील साहेबांनी सुरू केली। राष्ट्रीय पक्ष नेतृत्वाने वकील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी दिली। वकील साहेबांनी पक्षाची प्रतिष्ठा, निष्ठा राखत स्वतःला झोकून देत निस्वार्थपणे सर्वसामान्य व्यक्तीस अर्थात शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी अनेकदा संघर्ष, आंदोलन, रास्ता रोको केले, उपोषण केली। प्रसंगी वकील साहेबांना तुरुंगवास भोगावा लागला। यामुळे सर्वसामान्य जनतेशी जोडली गेलेली नाळ अधिक घट्ट होत गेली। तरुण कार्यकर्त्यांचा विश्वास वकील साहेबांनी संपादन केला। तसेच राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास देखील आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी संपादन केला। 24 ऑक्टोबर 2010 रोजी भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्यासाठी लाखोंची सभा झाली होती। त्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने श्रेष्ठींनी ॲडव्होकेट राहुल मखरेंवर सोपविली। ती अचूक, उत्तम नियोजनाने यशस्वीरित्या पार पाडून दाखविली। सर्वसामान्य कार्यकर्ता वकील साहेबांच्या हाकेला धावून येत राहिला। वकील साहेबांचे नेतृत्व अधिक उमेदीने पुढे येत राहिलं, व्यापक होत गेले। केंद्र सरकारने ओबीसी जातीनिहाय जनगणना करावी यासाठी अनेकदा रास्ता रोको, बंद मोर्चे यासारखे लोकशाहीला धरून वकील साहेबांनी आंदोलने उभारली। युवकांचा बुलंद आवाज, युवा नेते, युवा नेतृत्व, शांत, संयमी, सुसंस्कृत, मितभाषी, प्रसंगी आक्रमक, कणखर, कल्पक, अभ्यासू नेतृत्व, कुशल, संघटक, स्पष्ट वक्तेपणा, जनसेवेशी सदैव तत्पर असलेले स्पष्ट वक्ते म्हणून वकील साहेब नावारूपाला आले। तेही स्वकर्तृत्वाने सिद्ध झाले। विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी वकील साहेबांकडे आपापली कामे घेऊन येतात।
वकील साहेब कोणताही पक्षीय भेदाभेद करत नाही. कोणाचीही अडवणूक न करता शक्य होईल ती मदत नाराज न करता त्या कार्यकर्त्याला करत असतात. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा या भूमिकेतून पक्षीय भेद न बाळगता लोकांची कामं वकील साहेब अपेक्षेविना करत असतात. एप्रिल 2020च्या अखेरीस कोरोना काळात भीमाई आश्रमशाळेवर आंबेडकर नगर, साठेनगर, होलारवाडा आदी भागातील गरजू लोकांना अर्थात ज्यांच्या हाताला त्यावेळी रोजगार नव्हता अशा गरजूंना गहू, तांदूळ, धान्याचे वाटप मखरे परिवारांच्या वतीने केले. वकील साहेबांशी व्यक्तिश कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत केली. कोरोना योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला. यातून त्यांची जनतेशी सेवा करण्याची तळमळ दिसून येते. कार्यकर्त्यांशी घनिष्ठ ऋणानुबंध जपणारे, कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण करणारे वकील साहेब या जनतेचा आवाज बनले. समाजसेवेची परंपरा कृतीतून सिद्ध करावी लागते हे आपल्या कृतीतून अनेकदा सिद्ध करत आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल वकील साहेब करत आहे. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणापलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता, जनसेवक, जनतेचा वकील अशीच राहिली आहे. जनतेचे प्रश्न, अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी आपला अधिकचा वेळ वकील साहेब देतात. कोरेगाव भीमा चौकशी आयोग प्रकरणी कायदेशीर लढाई ते लढत आहे. कोरेगाव भीमा आयोग प्रकरणात राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांची ॲडव्होकेट राहुल मखरेंनी क्रॉस एक्झामिनेशन घेतली. आपल्या वकिलीतला अभ्यासू बाणा त्यांनी अनेकदा सिद्ध केला आहे. शहराच्या विकास कामात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेतून सामाजिक प्रश्न, शहराच्या हिताचे प्रश्न सोडवणुकीसाठी अविरत परिश्रम वकील साहेब घेतात. लोकसंग्रहाचा हेतू बांधण्याची समृद्धी ऐन तारुण्यात संपादन करणाऱ्या ॲडव्होकेट राहुल मखरेंना समाजकारण व राजकारणात मोठ्यांचा लाभलेला सहवास प्रगल्भता मिळवून देणारा ठरला आहे. आपल्या कार्यकर्तृत्वामुळे ॲडव्होकेट राहुल मखरे हा ध्येयवेडा माणूस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्याचे जाणवते. वकील साहेब हे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात ट्रस्टचे कार्याध्यक्ष व बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ह्या पदव्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसतात. माननीय ॲडव्होकेट राहुलदादा मखरे यांना वाढदिवसाच्या लक्ष मंगलमय शुभेच्छा. शब्दांकन नानासाहेब सानप सर, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.